मी इथे अर्धा किलो कोवळे हिरवेगार कारले घेतले आहेत. कारले स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून एका कापडाने कोरडे करून घेतलेत. कारल्यांचे बारीक पातळ काप करायचे. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, लसूण आणि हळदीची फोडणी टाकायची. नंतर त्यात बारीक कापलेले कारले टाकायचे. कारले नीट मिक्स करायचे. इथे एक टीप देते मैत्रिणींनो, कारले जर नीट व्यवस्थित बारीक पातळ काप केलेले असतील तरच छान क्रिस्पी होतात. नंतर त्यात मीठ टाकायचं. कारले नीट एकजीव करायचे मिठामध्ये कारल्यांना. त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट वाफवून घ्यायचे. झाकण काढल्यानंतर कारले कढईमध्ये 20 ते 25 मिनिट फ्राय करून घ्यायचे. कारले फ्राय झाल्यानंतर त्यात आवडीनुसार आणि आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं. मी इथे 1.5 चमचा तिखट घेतलं आहे आणि त्यात शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. खूप छान चव येते आणि अजिबात कडू लागत नाही. जर आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.